नमस्कार आशा मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आशा हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलवरती. पाठीमागील 2-3 भागात आपण नोंदपूर्वक माहिती पाहत आहोत. या भागात आपण 7वा आणि 8वा प्रश्न पाहणार आहोत. याआधील प्रश्न व त्यांची उत्तरे आपण आधीच अपलोड केलेले आहेत. तरी ज्यांनी कोणाला अजून पाहिलेले नाही त्यांनी तो व्हिडिओ पाहावेत. आणि तसेच आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर नक्की कमेंट करा. आम्ही ते सोडवायचा प्रयत्न करू. चला पाहूया आजचा 7वा आणि 8वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे द्या. यामधील पहिला प्रश्न आहे, कुपोषण टाळण्यासाठी कोणते 6 संदेश वापरावेत? त्याचं उत्तर, पहिला संदेश आहे, जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा व पिवळे दूध कोलेस्ट्रॉलयुक्त नक्की द्या, त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढीस मदत होते. दुसरा आहे, 6 महिने केवळ स्तनपान करा, पाणीही देऊ नका, गरज असल्यास फक्त औषधी ते पण परवानगीने. तिसरा आहे, 6 महिन्यानंतर वेळेवर पूरक आहार सुरू करा, घट्ट, अर्धघट्ट, ऊर्जासंपन्न, प्रथिनयुक्त व दिवसातून आवश्यक त्या वेळा खाऊ घाला. चौथा आहे, 2 वर्ष किंवा त्यापुढे स्तनपान चालू ठेवा, पूरक आहार विविधतेने अन्नगटामधून द्या. पाचवा आहे, स्वच्छता व सुरक्षित आहार पद्धती पाळा, हात धुणे, स्वच्छ भांडी, सुरक्षित साठवण, पिण्याचे पाणी सुरक्षित असावे. 6वा आहे, प्रतिबंधक सेवा घ्या, वेळेवर लसीकरण, व्हिटॅमिन अ, क्रॉमिनाशन, IFA, अतिसार, ORS, झिंक 25 दिवस. त्यातील दुसरा प्रश्न, HBOC कार्यक्रमाचे उद्दिष्ट व पोषण अभियानाचे उद्दिष्ट लिहा. तर त्यामध्ये HBOC कार्यक्रमाचे उद्दिष्ट 4 ते 16 महिन्यातील बालकांमध्ये रुग्णता व मृत्यू कमी करणे आणि पोषण स्थिती, वाढ व प्रारंभिक बालविकास सुधारण्यासाठी नियोजित घरभेटीचा सल्ला देणे व सेवा देणे. आशाकडून 3, 6, 9, 12 व 15व्या महिन्यात 5 घरभेटी, IYCF, लसीकरण, वाढ, मोजमाप, आजार, ओळख, रेफरल व वॉशच्या सवयीसाठी प्रोत्साहन देणे. पोषण अभियानाचे उद्दिष्ट 0 ते 6 वर्ष मुलातील टप्प वाढ व कमी वजनाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करणे, वार्षिक दराचे लक्ष्य साध्य करणे. 6 ते 59 महिन्यातील मुलांना रक्ताल्पता तसेच किशोरी व प्रजननवीन महिलातील रक्ताल्पता कमी करणे, कमी वजनाचे जन्म कमी करणे, अंगणवाडी सेवांचा वापर व दर्जा सुधारून बहुखाद्य समन्वय, वर्तन बदल, IEC प्रशिक्षण नवोपक्रमाद्वारे समावेशक पोषण साध्य करणे. प्रश्न क्रमांक 8, लसीकरणापासून वंचित राहिलेल्या पालकांचे याबाबत आशा कसे समुपदेशन करेल ते लिहा. तर त्याचं उत्तर, नमस्कार आशा. नमस्कार आशा ताई, काय म्हणतात ते बा. आशा, नमस्कार ताई दादा, कसे आहात? मी आपल्या परिसरातील आरोग्यसेविका आहे. आज मी छोटूच्या आरोग्याबद्दल आणि पुढील लसीकरणाबद्दल शांतपणे बोलायला आले आहे. 2 मिनिटे वेळ द्याल का? पालक, नमस्कार, आम्ही ठीक, पण लसीबद्दल थोडी भीती आहे म्हणून गेल्या वेळी गेलो नाही. आशा, तुमची काळजी समजते. आधी तुमचे कारण नीट ऐकते. काय भीती वाटते किंवा कोणती अडचण आली? वेळ, तब्येत, प्रवास, खर्च हे काही दुष्परिणाम झाले? पालक, मागच्या वेळी ताप आला होता त्यामुळे घाबरलो. शिवाय सोशल मीडियावर काही व्हिडिओ पाहिले, म्हणतात लस धोकादायक असू शकते. आशा, धन्यवाद खुलेपणाने सांगितल्याबद्दल. थोडक्यात स्पष्ट करते, लस आजार होऊ नयेत म्हणून देतो. गोवर, गलगंड, रुबेला, डिथोरेफिया, काजी, पोलिओ यासारख्या गंभीर रोगापासून लसी बाळाला सुरक्षित ठेवतात. जगभरात लसीकरणामुळे बालमृत्यू मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. अशा इंजेक्शननंतर हलका ताप, सूज किंवा वेदना काही तासापासून 1 ते 2 दिवस राहू शकते. हे सामान्य प्रतिकारशक्ती तयार होण्याचे लक्षण आहे. घरी पॅरासिटामॉल डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे देऊ शकतो. थंड पाण्याची पट्टी लावू शकतो. गंभीर प्रक्रिया अत्यंत दुर्मिळ असतात आणि केंद्रात तात्काळ उपचाराची तयारी असते. पालक, पण एकदा चुकलंय, आता उशीर झाला का? आशा, अजिबात नाही. जिथे डोस चुकले तिथूनच कॅचअप शेड्यूलने लगेच पुढे सुरू करता येते. आपण छोटूचे कार्ड पाहू, कोणते डोस राहिले ते नोंदवून पुढील तारखा देईल. जास्त अंतर झाले तरी पुन्हा सुरुवात करायची गरज नसते. जिथे थांबले तिथून पुढे. पालक, वेळ आणि कामामुळे केंद्रात पोहोचणे कठीण जाते. आशा,
म्हणूनच पर्याय देत आहे. या गुरुवारी 9 ते 1 या वेळेत गावातील सत्र आहे. नसेल जमत तर पुढच्या मंगळवारी सत्र आहे, आउटरीच सत्र आहे. मी स्मरणपत्र देईल आणि गरज पडल्यास तुम्हाला सोबत केंद्रापर्यंत मार्गदर्शन करीन. तुमच्या सोयीची वेळ ठरवूया. पालक: सोशल मीडियावर म्हणतात लसीमुळं वंध्यत्व, दीर्घकालीन आजार होतात. आशा: हा गैरसमज आहे. वैज्ञानिक संशोधन आणि आरोग्य यंत्रणा स्पष्ट सांगतात, शिफारस केलेल्या बाललसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. वंध्यत्व किंवा दीर्घकालीन नुकसान करणारे दावे चुकीचे आहेत. योग्य साखळी ठेवून दिलेल्या लसीमुळे आजारांचा धोका कमी होतो, वाढत नाही. आशा: लस न झाल्यास धोका वाढतो. गोवरचा ताप, पुरळ, न्यूमोनिया, डायरिया, खोकला यासारखे रुग्णालयात भरती, कुपोषण, वाढ आणि अभ्यास विकासात अडथळे येऊ शकतात. वेळेवर लसीमुळे ते टाळता येते. पालक: बरोबर दुष्परिणाम झाले तर काय करायचे? आशा: हलका ताप, दुखणे आल्यास पुरेसा द्रव, विश्रांती, पॅरासिटामॉल वजनानुसार, इंजेक्शनच्या जागी थंड पट्टी. तर तीव्र रडणे, श्वास घेण्यास त्रास, अंगावर चट्टे, सतत उलट्या, आकडी दिसली तर त्वरित केंद्रात जा किंवा 108 आरोग्य केंद्राला संपर्क करा. आपल्या नावावर प्रतिकूल घटनांची नोंद मी करते आणि मदत उपलब्ध आहे. आशा: चला आत्ताच योजना ठरवून उद्या सायंकाळी 4 वाजता कार्ड घेऊन भेटू. गुरुवारी 10 वाजता लसीकरण केंद्रात. नंतर पुढील तारखा कार्डवर लिहून फोनवर स्मरणपत्र पाठवेल. वडिलांचा सहभागही महत्त्वाचा आहे, त्यांनाही माहिती देईन. पालक: ठीक आहे, आम्ही येऊ. आशा: छान निर्णय. छोटूचे आरोग्य तुमच्या हातात सुरक्षित आहे. कोणताही प्रश्न असेल तर कधीही विचारा. भेटू ठरलेल्या दिवशी.